Okay, students, so we're going to start with vibrational spectroscopy. It is also called as IR spectroscopy. It is infrared spectroscopy. Okay, so as we are going to use IR radiations, we are going to use IR radiations, and this is the matter or molecule. Okay, this is the molecule. It will interact with IR radiations. It will vibrate. I have posted one video of vibration, scissoring, rocking in plane, out of plane vibrations. So that vibration will respond in a or will record in a recorder and will get a graph that is called as IR spectra. Okay, so we are going to study now the IR spectra. Okay, I am going to teach you in a simple words. Okay, so vibrational spectroscopy is also called as IR spectroscopy, or it is also called as rotational vibrational spectroscopy. Okay, it is also called as rotational vibrational spectroscopy. For rotational energy of a molecule, we have got the formula E rotation is equal to h square upon 8 pi square I into j plus 1. आपण हा फॉर्म्युला रोटेशनल एनर्जी ऑफ ए मॉलिक्यूल साठी आपण डिराइव केलाय. ओके, वेर जे इज रोटेशनल क्वांटम नंबर, वेर जे इज रोटेशनल क्वांटम नंबर. ओके, रोटेशनल क्वांटम नंबर व्हॅल्यूज आहेत. जे इज इक्वल टू 1, जे इज इक्वल टू 2, जे इज इक्वल टू एनर्जी लेवल्स. ओके, तसंच आता आपण व्हायब्रेशनल एनर्जी मॉलिक्यूलचा आपण फॉर्म्युला बघणार आहे. ठीक आहे, आता आपण इथे काय डिराइव करणार नाहीये तो. ई व्हायब्रेशनल इज इक्वल टू व्ही, हा व्ही फ्रिक्वेन्सी नाही. ओके, व्ही प्लस 1/2 इंटू एच म्यू. H mu with a not this is fundamental frequency of vibration. Fundamental frequency of vibration. हे लक्षात ठेवा. Here mu naught is fundamental frequency of vibration. Okay, fundamental frequency of vibration. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा. Okay, where V is equal to vibrational quantum number. तसा J is equal to rotational quantum number, तसा V is equal to vibrational quantum number. V is equal to 0, 1, 2, 3 and so on. ओके, तर आपण या फॉर्म्युलेकडे आपण आता पाहूया. E vibrational is equal to, हा पाठच करायचा फॉर्म्युला, V is equal to 1/2 h where Planck's constant and frequency V nu naught is fundamental frequency of vibration. ओके, ह्या एनर्जी लेवल्स आहेत, या एनर्जी लेवल्स आहेत. ओके, सो इथं मी V लिहितो. V is equal to 0. V is vibrational quantum number. V is equal to 1, V is equal to 2. Okay, V is equal to 2, V is equal to 3, V is equal to 4 and so on. ओके, आणि इकडे मी एनर्जी लिहितो. एनर्जी लिहू आपण. आता घेऊया आपण. ओके, V is equal to सपोज 0 घेतला, V is equal to 0 घेतला आपण, V is equal to 0 घेतला तर काय राहणार आहे 1/2 h म्यू. ओके, 1/2 h म्यू नॉट. म्हणजे V is equal to 0 असेल तर त्याची एनर्जी नॉन झिरो असते. ओके, नॉन झिरो, झिरो व्हॅल्यू नसते. V is equal to 0 असेल तर एनर्जी 0 नसते. ओके, व्हेन V is equal to 1, सपोज मॉलिक्यूल इकडे असेल 1 स्टेट मध्ये, सपोज मॉलिक्युल्स असतील. ओके, तर एनर्जी किती असेल इथे ती पाहूया आपण.
सो व्ही इज इक्वल टू 1, म्हणजे इकडे आपण 1 टाकला प्लस 1/2. ओके, आणि इथं आपण एच म्यू. ओके, 2 1 जा 2 प्लस 1 3, म्हणजे 3/2 एच म्यू नॉट एनर्जी झाली. मग एनर्जी किती लिहिल मी, 3/2 एच म्यू नॉट. ओके, आता व्ही इज इक्वल टू 2 घेऊया आपण. व्ही इज इक्वल टू 2. ओके, इथे 2 लिहूया आपण. 2 प्लस 1/2 एच म्यू नॉट, म्हणजे काय 2 2 जा 4 प्लस 1 5, म्हणजे 5/2 एच म्यू नॉट, म्हणजे 5/2 एच म्यू नॉट. ओके, सपोज 3 साठी काढायचं म्हटलं आपण, काढू इथं. 3 2 जा 6 प्लस 1 7. ओके, 3 2 जा 6 प्लस 1 7, म्हणजे 7/2 एच म्यू नॉट. ही एनर्जी ऑफ ए मॉलिक्यूल. ओके, एनर्जी ऑफ ए व्हायब्रेशनल एनर्जी ऑफ ए मॉलिक्यूल. ओके, व्हायब्रेशन एनर्जी ऑफ ए मॉलिक्यूल. तर हे इक्वली स्पेस्ड आहे. ह्या सगळ्या लाईन्स कशा आहेत, इक्वली स्पेस्ड आहे. ओके, आता इथे लक्षात काय ठेवायचं आपल्याला, जसं आपण रोटेशनल एनर्जीला आपण काढलं की इक्वली जे इज इक्वल टू 1, जे इज इक्वल टू 2, तसंच आपण इथं व्हायब्रेशनल एनर्जीसाठी आपण फाइंड आउट केलंय. ओके, आता सपोज हे लक्षात ठेवा फक्त की वेन व्ही इज इक्वल टू 0, व्ही इज इक्वल टू 0, एनर्जी किती असणार आहे, ई व्हायब्रेशनल एनर्जी असणार आहे 1/2 एच म्यू नॉट. दिस एनर्जी इज कॉल्ड ॲज 0 पॉइंट एनर्जी. हे लक्षात ठेवा. ओके, 0 पॉइंट एनर्जी हे लक्षात ठेवा. आपण एक प्रॉब्लेम पण घेऊया 0 पॉइंट एनर्जी वरती. ओके, द फंडामेंटल प्रॉब्लेम घेऊ आपण इथं. the fundamental frequency of vibration, the fundamental frequency of vibration for fundamental frequency. ओके सॉरी, कॅल्क्युलेट दी 0 पॉइंट एनर्जी. आपल्याला दुसरा 0 पॉइंट एनर्जी फाइंड आउट करायचे. कॅल्क्युलेट 0 पॉइंट एनर्जी. Calculate 0 point energy for a molecule with fundamental frequency with fundamental frequency 6.3 into 10 raised to 13 hertz. 10 raised to 13 hertz. Okay, calculate 0 point energy of a molecule with fundamental frequency. This fundamental frequency काय आहे, h nu naught. इथली fundamental frequency 6.3 into 10 raised to 13 hertz. Okay, fundamental frequency. 0 point energy फॉर्म्युला काय आहे, half into h nu naught. ओके, टाकूया आपण. आता आपण इथला हर्ट्ज मधून आपण याला कन्वर्ट करूया. ओके, म्हणजे जूल्स मध्ये आपण कन्वर्ट करणार आहे. ओके, 1/2 into 6 point this is Planck's constant. Okay, 6.62 into minus 34 into as it is चुली तरी चालेल आपण 6.3 into 10 raised to 13. हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला जूल्स मध्ये एनर्जी मिळणार आहे 2.087 into 10 raised to minus 21 जूल्स. हे तुमचं उत्तर. जस्ट फक्त तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे. प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू टाकायची आहे आणि एच म्यू सॉरी न्यू नॉटची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपल्याला इथं टाकायची आहे. ओके,
Okay, now conditions for obtaining vibrational rotational spectra. Conditions for obtaining IR spectra. For obtaining IR spectra. फर्स्ट कंडीशन का है a molecule must absorb IR radiations and it should change the dipole moment. Okay, it should absorb IR radiation. It should absorb IR radiation and should the dipole moment of the molecule should be changed during the course of vibration. Dipole moment should be changed or must change. Should be or must change during course of vibration. During course of dipole moment बदललं पाहिजे त्याचं तरच तो काय झाला तो IR ऍक्टिव्ह तर तो काय झाला IR ऍक्टिव्ह ओके कोण चेंज करल द मॉलिक्यूल हॅव्हिंग परमनंट डायपोल मुवमेंट द डायपोल मॉलिक्यूल विल परमनंट डायपोल मुवमेंट असेल तरच ते डायपोल मुवमेंट चेंज होईल त्याचे ओके द मॉलिक्यूल शुड हॅव परमनंट डायपोल मुवमेंट then and then it will change for the okay then okay in the next lecture we will see some numerical problems okay